पाहिजे. तुम्हाला टेडी बेअर बघायचा आहे? लुक ॲट दिस टेडी बेअर. फुगलेला टेडी बेअर, रुसलेला, आईचे मार खाऊन 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 सुजलेला टेडी बेअर. माझ्या हातात कंगवा आहे, लक्षात ठेवा. प्राजक्ता, आज आपल्याला काय नियोजन आहे? आज आपल्याला घरातलं सामान संपलेलं आहे, त्यामुळे ईश्वरी स्कूलला गेली की आपल्याला डीमार्टला जायचं. ओके, पण तुला सांगू का की बघा, फेकाफेक ईश्वरीची चालू झाली लगेच. आपण डीमार्टला जातोय म्हणून तिच्या पोटात लगेच दुखायला सुरू होतं. सो तुझं आज सांगू का एक टार्गेट? आपल्याला जी खरेदी करायची ना ती प्राजक्ता 2000च्या बाहेर नाही गेली पाहिजे. असं होऊ शकत नाही, कारण महागाई एवढी वाढलेली आहे. 60-70 रुपये किलो तांदूळ आहे. 10 किलो तांदूळ म्हटलं तरी 700 रुपये त्याचेच झाले. मग 2000चे कुठून आणू सांग? अगं पण थोडस काय माहितीये का, आता सरकार बदललंय, त्याच्यामुळे सरकार बदललं किंवा तेच राहिलं तरी आपल्याला तसं काहीच नाही. लाडक्या बहिणींना सुद्धा खूप सरकारने प्रॉमिनेंटली विचार केलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना विचार केलाय, पण आम्ही त्यांची लाडकी बहीण नाही आहोत. तुम्ही आम्हाला घेऊ दिला नाहीये. हा, बरोबर आहे. आणि आता लवकरात लवकर काय माहिती अनेक नियम लागू होणार आहेत. कदाचित त्या सगळ्यावर रिस्ट्रिक्शन जास्त येणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या काय म्हणतात ना, नावडत्या बहिणी होणार आहेत लवकरात लवकर. सो त्याचबरोबर आपल्याला जायचंय आज एक ठिकाणी. हेल्थ चेकअप आहे, आणि हेल्थ चेकअप अशा स्वरूपामध्ये आहे की कॅम्प आहे. ओके, आणि या कॅम्पमध्ये कमी पैशामध्ये म्हणजे बजेटमध्ये तिथे हेल्थ चेकअप होणार आहे. तर त्यासाठी आम्ही तिकडे जाणार आहोत, आणि काय काय टेस्ट करायच्या ते तिथे गेल्यानंतर ठरवायचं आहे. पण त्याच्या अगोदर आहे ईश्वरीचं काहीतरी चालू आहे, ते लवकरात लवकर आवरल्यानंतर तिला स्कूलला ड्रॉप केल्यानंतरच हे सगळं पुढचं नियोजन होणार आहे. आज माहितीये का, ईश्वरीला मी जस्ट विचारलंय की तिला चिडचिड झाली स्कूलमध्ये जाताना, तिला कंटाळा आलाय, खूपच कंटाळा आलाय. काय झालं म्हणून? व्हॉट हॅपन टू यू? आता मी सांगू का तिच्या या चिडचिडीचं खरं कारण? जर का मी ज्या दिवशी घरी असेन तर तिला ते अजिबात सहन होत नाही, तिला घरी थांबायचं असतं. पण स्कूल इज स्कूल, काय करणार त्याला. अगदी तिच्या दोन्ही डोळ्यातून अशा धारा वगैरे येत असतात, रडारड करत असते. कारण शेवटीला कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर जाणं होतं, त्याच्यामुळे मुलांना वेळ देणं होत नाही. आपलं तर वर्क फ्रॉम होम नाही आहे, त्याच्यामुळे फार कमी असं होतं की मग ते क्वालिटी टाईम द्यायला मिळत नाही. त्याच्यामुळे अशी कधीतरी चिडचिड होते. पण ठीक आहे, समजावं लागतं. स्कूल आहे, आणि स्कूलला आपण सुट्टी घेत नाही कारणाशिवाय. कधी कधी असं होतं की उगाच बरं वाटत नाहीये का, नको जाऊ. तब्येत बरोबर व्यवस्थित आहे ना, आणि बाबा घरी आहेत, तसं वाटलं तर संध्याकाळी स्कूलला डायरेक्ट न्यायला येऊ. ठीक आहे, चल बघूया. उठलो होता पण प्रॉमिस नाही करत. ओके, फायनली आम्ही निघालेलो आहे, डीमार्टकडे रवाना होतोय. आणि काहीतरी गोष्ट प्राजक्ताची शिल्लक राहिली घ्यायची, त्याच्यामुळे त्याची शोधाशोध चालू आहे. इकडे ह्या 2 पिशव्या पण घेतल्यात, पण पिशवी बांधण्यासाठी फायनली मिळालेलं आहे. आणि हे सगळं घेऊन आपण रवाना होतोय डीमार्टला. प्राजक्ता, तुला मी सांगितलेलं आहे व्हॉट इज अबाउट टार्गेट क्वांटिटी. सो मॅक्स टू मॅक्स 3000च्या आतमध्ये जे काय असेल ते आपण आणूया. ओके, प्रयत्न नाही, आपल्याला परिणाम हवाय, परिणाम. पण ज्या अंदाजाने तू पिशव्या घेतल्यास त्याच्या अंदाजाने मग मला थोडंसं जास्तच वाटतंय. 2 पिशव्या आहेत एवढ्या मोठ्या. 2 अशा पिशव्या घ्यायला नको, डायरेक्ट जे काय असेल ते त्याच्यात बांधून आणायला, म्हणून मी तशा पिशव्या घेतल्या. ओके, आणि एक कमेंट आहे, तू छान दिसतेस. थँक्यू. ऑन अ सिरियस नोट आय एम टेलिंग यू, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, रेनल फंक्शन टेस्ट आहे, त्याच्यानंतर टोटल थायरॉइड आहे 699 मध्ये. ह्याच्यामध्ये ऍड काय HbA1c ऍड आहे. आणि आता यानंतर आम्ही चाललेलो आहोत तिकडे. आम्ही शुगर खायला, शुगर केली, आणि आता शुगर खायला चाललोय परत. नॅचरल शुगर.
आपल्या असंच ना. बेसमेंटला गाडी लावली आपण या बाजूला. गर्दी कमी. काय करू? हे कसं आहे काय लिहिलेलंच नाही ते. वर पण लिखत नाही. याच्यावर असेल ना. झाली खरेदी? झाली. आम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे बजेटच्या आत सामान घेतलंय. ते कधी बिल बघितल्यानंतर बघू आपण. आता सगळी खरेदी झाल्यानंतर उचल ना वर, म्हणजे खाली जाईल सगळं. वर उचल जरा. पास का जास्त जोरात बांधू नको, नॉर्मल बांध. भाऊ सिग्नल बघा किती लागलाय. हे देखो भाई. हमारी 50 रुपये होणार. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही अगदी वेळेत घरी आलो. बघू शकता 1:45 वाजले आणि प्राजक्ताने अगदी म्हटल्याप्रमाणे 3000च्या आतमधली खरेदी केलेली आहे. आजच्या दिवशी आल्यानंतर पटापट तिथे बघू शकता देवाची पूजा पण करून घेतली. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. हा सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या कौटुंबिक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.